हाय शिवानी, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला खूप जास्त कंटाळा आला असेल आणि काहीतरी टेस्टी पण खायचं असेल तर हे चिकन सुक्का एकदा नक्कीच ट्राय करा. बनवायला आहे ना इतकं सोपी रेसिपी, वाटण न वापरता अगदी 25 मिनटातच ही रेसिपी तयार होते आणि एवढं टेस्टी झालं होतं ना. जर तुम्ही ही एकदा बनवलं ना तर सारखी ना तुम्ही चिकनची हीच रेसिपी बनवता. सुरुवातीला आहे ना एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अख्खे खडे मसाले टाकायचे. आता या खडे मसाल्यांमध्ये ना मी शहाजिरा भरपूर वापरला आहे, मोठी विलायची, लवंग, काळी मिरी, तमालपत्र असे आपले बेसिक खडे मसाले घरात असतात ना तेच वापरायचे. त्यामध्ये ना 2 मोठे ना उभे चिरलेले कांदे टाकलेत. कांदे व्यवस्थित परतले की त्यामध्ये 2 हिरवी मिरची कट करून टाकायची. आलं लसणाची पेस्ट टाकायची. 5 मिनटांना हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता त्यामध्ये ना स्वच्छ धुतलेलं चिकन टाकायचं आणि चिकन ना 10 ते 15 मिनटांना व्यवस्थित परतून घ्यायचं. आता मी इथं अर्धा किलो चिकन घेतलं होतं. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल ना तर तुम्ही ही सगळी सामग्री ना डबल घ्या. 10 ते 15 मिनटं चिकन व्यवस्थित परतलं की त्यामध्ये हळद, मिरची पावडर, चिकन मसाला, धने पावडर, घरचा मसाला आणि मीठ टाकून आहे ना मसाले 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे. आता मस्त असा घरभर मसाल्यांचा वास सुटला म्हणजेच मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये 2 टोमॅटो मी गोल गोल असे चिरून ठेवले होते. झाकण ठेवलं आणि 5 मिनटासाठी ना ते तसेच दमला ठेवलं होतं. म्हणजेच टोमॅटो व्यवस्थित मस्त असे शिजले पाहिजे. 5 ते 10 मिनटानंतर मी जेव्हा झाकण खोलून पाहिलं ना तर ऑलमोस्ट 50% हे टोमॅटो शिजले होते. बघा, आपण पाणीचा अजिबात वापर न करता त्याला भरपूर असं पाणी सुटलं आहे आणि हे आपण चिकन सुक्का बनवणार आहे म्हणजेच मसाल्यांचं जे पाणी सुटलं ना त्यामध्येच हे चिकन सगळं शिजणार आहे आणि खूप टेस्टी झालं होतं. आता आहे ना व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजेच आहे ना पूर्ण मसाले, टोमॅटो हे सगळं एकजीव झालं पाहिजे. आता आहे ना पुन्हा झाकण ठेवा त्याच्यावर. मस्त असं चिकन सुक्कं होस तोपर्यंत ना त्याला असं दमवरच आहे ना चिकन शिजू द्यायचं. म्हणजेच त्या पाण्यात आहे ना चिकन व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनटानंतर आहे ना मस्त ते पाणी होतं ना ते पूर्ण आटलं. त्यामध्ये आता मी वरून गरम मसाला पावडर टाकली आहे. गरम मसाला पावडर टाकली की थोडीशी कोथिंबीर पण टाका आणि त्याला मिक्स करा. म्हणजेच आपलं चिकन सुक्कं हे तयार झालं आहे आणि मस्त असं आहे ना हे भाताबरं किंवा चपाती किंवा भाकरीबरं एन्जॉय करा. चिकन पण व्यवस्थित शिजलं होतं. असं नाही आहे की तुम्ही पाणी नाही टाकलं म्हणजे चिकन शिजणार नाही. चिकन पण एकदम परफेक्ट शिजलं होतं आणि हे इतकं टेस्टी लागत होतं ना खायला. एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.